हाय, गुड मॉर्निंग. कशा आहात मैत्रिणींनो? आज होता संडे, त्यामुळे उशीरच झाला उठायला. तर मी निशाच लाईफ अँड व्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे. अंघोळ झाली, नेहमीप्रमाणे सूर्याचे दर्शन घेतले आणि झाडलोट करायला घेतली. नंतर मग झाडांना पाणी घातले. मग शांत बसून चहा घेतला. तर आज मुलांची होती डोशांची फर्माईश. तर मी कालच तांदूळ आणि उडीद डाळ भिजायला घालून रात्री बारीक करून ठेवले होते. पहिल्यांदा वाटाणे शिजायला घालून रगडा करून घेतला आणि सांबार पण करून घेतली. घरात काही ओला नारळ नव्हता, नाहीतर मी सहसा ओल्या नारळाची चटणीच बनवते. मग मिक्सरमध्ये थोडे सुके खोबरे, शेंगदाणे, 1 हिरवी मिरची, 2 लसणाच्या पाकळ्या, जिरे, डाळ, साखर आणि लिंबू पिळून घातले. तर थोडे पाणी टाकून बारीक केले. आणि चिंचेचा कोळ आणि हे बघा गूळ, तो जरा सांबारमध्ये टाकला. तर कढई गरम केली आणि त्यात जिरे आणि कढीपत्त्याची फोडणी चटणीमध्ये टाकली. मस्त झाली होती बघा चटणी. तर पीठ तोपर्यंत चांगले फर्मेट पण झाले होते. तर एका साईडला पॅन गरम करायला ठेवला होता, त्यावर थोडे तेल घालून डोसे करायला घेतले. छान जाळीदार डोसे होत होते. नंतर त्यावरती रगडा लावून थोडा कांदा पसरवला आणि चीज किसून टाकली. माझ्या मुलाला हे असे रगडा लावलेले डोसे खूप आवडतात आणि पोटभरीचे पण होतात. तर बघा, चिकटला नाही आहे खाली. मग छान खरपूस भाजून घेतला. नंतर डोसे केले आणि दोघांना पण करून दिले. तर बघा, आता हा डोसा झाला होता. छान मेल्ट झालं होतं चीज पण, त्यात छान वाटत होतं. तर मग मी टेस्ट करून पाहिला. तर खूपच छान झाला होता. चटणी तर खूपच अप्रतिम झाली होती. तर मग सर्व आवरून, भांडी घासून, किचन कट्टा आवरून घेतला. तोपर्यंत मशीनमधील कपडे पण झाले होते. तर आज मला शिवण क्लासची ॲड इन्स्टावरती करायची होती. त्यासाठी मी तयार झाले. आणि ही जर इन्स्टावरची ॲड जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला इन्स्टावरती फॉलो करायला विसरू नका. त्याची लिंक्स मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. बाय.